नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला बघा बहुतेक लोकांचा प्रश्न आहे. मला तर आमच्या गावामध्ये रोजच कोणी ना कोणी सांगतंय की माझी बाबा रे माझी दाढ दुखते, मला औषध पाहिजे औषध पाहिजे. पण बघा कसं आहे, आपण कधी घरी राहतो कधी नाही राहत. त्याच्यामुळं आज माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली. मी आता इथं प्रत्यक्ष माझ्या शेतामध्ये बैलांना चारण्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आज ते जे काही दाढदुखीवरील जे काही आपलं गावठी उपाय आहे, आपल्या जंगलातील एक वनस्पती आहे, त्या वनस्पतीची जी काही मुळी आहे ती मुळी आपण त्या दाढदुखीवर उपाय म्हणून देतोय. तर प्रत्यक्षात कुणाकडे न जाता आपण आपण आपले कधी जर समजा ती दाढ दुखली तर आपण प्रत्यक्ष आपण स्वतःच आपल्या दाढीवरती इलाज करू शकतो. त्याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला प्रत्यक्ष आज जे काही ते दाढदुखीचं जे काही औषध आहे ते औषध मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामुळं कुणीही व्हिडिओ अर्ध्यावरती न सोडता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि असेच जे काही व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मी माझ्या शेतामध्ये इथे एक ते वनस्पती आहे, तर ती वनस्पती दाखवण्यासाठी मी तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी घेऊन जातोय. बघा, निसर्ग आता सध्या ऑगस्ट महिना चालू आहे, श्रावण मास संपलेला आहे. तर निसर्ग सध्या पूर्णतः संपन्न आहे. बघा, एकदम हिरवाईने नटलेला हा निसर्ग आणि त्या निसर्गामध्ये असणारे ज्या काही वनस्पती असतील, जे काही पशुपक्षी असतील, ते सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, आपापल्या याच्यामध्ये सगळेजण व्यस्त आहेत. तर मित्रांनो, ती जी काही वनस्पती आहे, आता त्या वनस्पतीचं जे काही नाव आहे ते नाव प्रत्येकाच्या भागामध्ये नाव वेगळं असेल. आता मी जे नाव सांगतोय तेच असेल असं नाही सांगता येणार मित्रांनो. तर बघा, ती जी वनस्पती आहे त्या वनस्पतीला पुढे मोठं झाल्यानंतर ती वनस्पती खरोखर तिला काटे, भरपूर काटे तयार होतात आणि ती काटेरी वनस्पती असल्यामुळं आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतोय. पण मित्रांनो, मी प्रत्यक्षात बऱ्याच लोकांना त्या वनस्पतीनेच बरं केलेलं आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बघा, तर मित्रांनो, ती जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचं आमच्या भागातील नाव आहे, त्याचं नाव आहे कोळुसना. आणि तुमच्या भागामध्ये बघा काही नाव वेगळं असेल त्याला, पण कोळुसना नावाची ही वनस्पती आहे. या वनस्पतीची मुळी जर आपण बारीक जर करून दिली, थोडंसं आपण कशाने तरी असं ठेचून घेतली पाहिजे ती मुळी, किंवा तशीच जरी चावायला दिली दाढी जी दाढ दुखत असेल त्या दाढीला प्रत्यक्ष चावायला दिली आणि त्याच्यासोबत जर आपल्याकडे जर पेरूचं झाड असेल तर पेरूला एकदम ज्या काही कोवळी पानं आहेत ती कोवळी पानं त्या मुळीसोबत जर अशी मिक्स करून दिली तर मित्रांनो, दाढदुखी ही आपली 100% बरी होणार म्हणजे होणार, असं मी तुम्हाला याची खात्री देतोय. तर बघा मित्रांनो, ही जी काही वनस्पती आहे, ही बघा, ही जी वनस्पती आहे या वनस्पतीचं नाव कोळुसना. हिला बघा, हिला पुढे काय होतंय, इथे जे काही हे पेर आहे या पेरावरती भोवतीहून असे पिवळे काटे येतात आणि ही काटेरी वनस्पती, तिचं नाव आहे, मी तुम्हाला बघा प्रत्यक्ष दाखवतोय. तिचा उपचार आपण कशा पद्धतीने केला पाहिजे. हे अशी वनस्पती तुम्हाला जर दिसली तर तुम्ही तिचा उपचार, ही बघा, ही वनस्पती आत्ता सध्या तिची वाढ सुरू आहे. ही आपल्या गुडघ्याच्या वरती साधारण 2-3 फूट ही वनस्पती उंच वाढते. बघा, मी तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने राहते ती, त्याची मुळी कशा पद्धतीने राहते हे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. इथं बघा, माझ्याकडं आता धुण्यासाठी पाणी नाही, मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही पूर्णपणे बघून घ्या आणि आपण स्वतः आपण उपचार करू शकतोय. तर बघा मित्रांनो, ही वनस्पतीची मुळी अशा पद्धतीने सफेद अशी ही मुळी असते आणि ही सफेद जी मुळी आहे या मुळीला आपण काय करायचं, ही अशी जी मुळी आहे ही मुळी तोडून घ्यायची. अशा पद्धतीने ही मुळी तोडून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने ही मुळी तोडली की आपण बारीक करत असताना, आता ही मुळी कोवळी आहे परंतु तीच जर मुळी थोडीशी पुढे काय होतं, त्याच्यातून एक असा मध्यस्थी एक धागा असतो, तो धागा काढून टाकायचा आणि ही मुळी आपण आपली जी दाढ दुखत असेल त्या दाढीने जरी चावली तरीही मित्रांनो आपली दाढदुखी 100%
बरी झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.